ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सर, खरं तर केंद्र सरकारकडूनच हिंदी भाषेच्या सक्तीचा कायदा आला, यानंतर राज ठाकरे सुद्धा ऍक्शन मोडती यायला आलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी सुद्धा हिंदी सक्तीला विरोध केला. मात्र काल आता आपण सुद्धा याच संदर्भात एक पत्र जे आहे ते आयुक्तांनी दिले. नेमकं पत्र काय आहे आणि नेमकी तुमची काय भूमिका आहे यामध्ये? नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये या अख्ख्या हिंदुस्थानात 3 भाषा मुलांना ज्ञानार्जनाची पूर्ण संधी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अमित शाह साहेब यांच्या सरकारनं, यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं उपलब्ध करून दिली. ज्ञानार्जनाचे वेगवेगळे साधनं, ज्ञानार्जनासाठी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज बालवयापासून निर्माण करून देणं ही खूपच म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण बाल बुद्धीवर जास्तीत जास्त म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अशा एका शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे की हार्ड डिस्कपेक्षाही वयाच्या 10 वर्षापर्यंत जास्त म्हणजे गोष्टी बाल मनामध्ये बालकाला ज्ञानार्जनित करू शकतो. हे म्हणजे ज्याला डेफिनेट सत्य आहे, हे सायंटिफिक सत्य आहे. ह्या बाबीला काही लोकांना म्हणजे ज्याला मी म्हणेल की असंतुष्ट, जे राजकीय असंतुष्ट, काही राजकीय असंतुष्ट जे असतात, काहीतरी मुद्दे काढायचे, भाषिक डिस्क्रिमिनेशन तयार करायचं, भाषिक वाद निर्माण करायचा, भौगोलिक वाद निर्माण करायचा, प्रांतीय वाद निर्माण करायचा आणि आपली पोळी शेकायचा प्रयत्न करायचा. त्याच्यातून राज ठाकरेच्या अशा विचाराची एक बाब समोर आली. अगोदर म्हणे हिंदी भाषा नको, नंतर म्हणे तिसरी भाषाच शिकायला नको. हे अत्यंत म्हणजे निंदा म्हणण्यापेक्षा जितका निषेध करावा तेवढा कमी आहे. मला असं वाटतंय की एकदा स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण त्या भोळ्या बाबड्या, त्या बालकांना आपण कशा प्रकारे राज ठाकरे शिक्षणापासून तिसऱ्या भाषेच्या ज्ञानापासून थांबवा म्हणायला निघाले आहेत. स्वतः चिंतन करण्याची गरज आहे. तेव्हा समजेल की ते काय करत आहेत. मला ह्या निमित्ताने एकच म्हणायचं आहे, मी म्हणेल की राज ठाकरे, तुम्ही 3 भाषा शिकायला मुलांना थांबवू शकत नाही. किसी में दम नहीं कि जो भारत में, हिंदुस्तान में, महाराष्ट्र में 3 भाषाएं बच्चों को पढ़ने से रोक सके. कोई माइकल लाल नहीं जो छात्राओं को, नन्हे मुन्ने बालकों को 3 भाषाएं सीखने से, पढ़ने से रोक सके. क्योंकि ये भारत के संविधान की धारा 21A की शक्ति है, ये पावर है. और जब संविधान की शक्ति, संविधान का पावर, और जिस महाराष्ट्र में संत ज्ञानेश्वर, जिस महाराष्ट्र में महात्मा ज्योतिबा फुले, जिस महाराष्ट्र में मां सावित्री आई, जिस महाराष्ट्र में देखिए डॉक्टर बाबा साहब अंबेडकर से लेके स्वतंत्रवीर सावरकर, हम सब जो है ये विचारों के मानने वालों में से है. तो यहां पर कोई भी ज्ञान अर्जन को, कोई भी पढ़ने को 3 भाषाओं को रोक नहीं सकता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने स्पष्ट तौर पे कहा है 3 भाषाएं ये नेशनल फार्मूला है. अगर महाराष्ट्र के, हमारे विदर्भ है, विदर्भ के अंदर आप देखेंगे नागपुर से लेके, गोंदिया से लेके, अगर से आप अमरावती के आगे आप जैसे जैसे जाओगे तो आपको हिंदी भाषा बहुत अच्छे तरीके से लोग बोल लेते, ये भी आपको दिखेगा. ये भी एक महाराष्ट्र की खूबी है, खूबसूरती है, म्हणजे सौंदर्य आहे. आणि सांगायचं तात्पर्य की लोकांना जर म्हणजे मराठी, इंग्रजी नंतर हिंदीच भाषा जवळची वाटत असेल आणि ती भाषा विश्वामध्ये जर परत इतकी चांगली म्हणजे चर्चिली जात असेल, संभाषण होत असेल, व्यवसाय होत असेल,
दुबई असेल, नॉर्थ ईस्ट असेल, म्हणजे जगात युरोप अमेरिकेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आता लोक बोलतायत. जर आणखीन बालवयापासून जर ती ज्ञानार्जनाला मिळत असेल तर मला असं वाटतं कोणी सुद्धा दळभद्रीपणा करू नये आणि त्या दळभद्रीपणाच्या विरुद्ध आम्ही उभे राहूत. आम्ही डंके की चोट पे उभे राहूत. मी चॅलेंज देतो. मी म्हणलं ना, राज ठाकरेच काय कुणी सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आड येऊन दाखवावं, नॅशनल एज्युकेशनच्या पॉलिसीच्या आड येऊन दाखवावं. भारतीय संविधानासमोर त्या व्यक्तीचा पराभव होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, राज ठाकरेचा पराभव त्रैभाषिक, म्हणजे राज ठाकरे म्हणतात ना की तिसरी भाषा शिकू देणार नाही, राज ठाकरेचा निश्चित पराभव आहे. 3 भाषा शिकल्यात, चालल्यात, विद्यार्थी 3 भाषा शिकत आहेत आणि अधिकतर विद्यार्थी महाराष्ट्रातले बालगोपाल हे तिसरी भाषा हिंदी म्हणून शिकत आहेत. हे राज ठाकरेंनी उघड्या डोळ्यांनी पाहावं आणि आपलं वैचारिक तिळपापड थांबवावं. सर, यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन हे सुद्धा म्हणतात की गुणरत्न सदावर्ते हे ॲट्रॉसिटीच्या जीवावरती वक्तव्य करत असतात. याकडे कसं बघतो? म्हणजे मला म्हणायचं नाही, नाटी बुद्धीसाठी आजोबाच्या वयाचे काय आपले काय नाव त्यांचं, प्रकाश महाजन साहेब सन्माननीय, त्यांना हे माहीत असावं, जर त्यांचं उभी हयात जर कधी काही क्षणासाठी जर चिंतनात गेली असेल तर श्री मान महाजन साहेब गुणरत्न सदावर्ते 2च कवचासोबत जगतंय. एक भारताचं संविधान आणि दुसरं प्रभू श्री रामांच्या विचाराचा मी पाईक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपण जे ॲट्रॉसिटी मला म्हणत आहात, आपल्या उभ्या हयातीमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरात जाऊन असं खोटारडेपणाचं माझ्यावर आरोप केला. मी त्याच सन्मान्य पत्रकार महोदयांना विचारा, ज्यांनी तुमची मुलाखत घेतली होती, की मागच्या 32 वर्षामध्ये गुणरत्न कधी सुद्धा कोणत्या सुद्धा तशा प्रकारचं जे महाजन साहेबांनी वक्तव्य केलंय तशा प्रकारच्या कवचाची गुणरत्नला कधीच गरज पडली नाही. कारण गुणरत्न सदावर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा तर विद्यार्थी आहेच, परंतु त्यासोबत सन्माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे मी. त्याचबरोबर प्रभू श्री रामांना मानणारा माणूस आहे. आणि मला सांगायचे, महाजन साहेब, दिखने से कुछ नहीं होता, कथनी और करने में फर्क नहीं रखने का होता. और मी तुम्हाला सांगतो, पंडित नथुरामजी गोडसे साहेबांच्या विचाराचा सुद्धा मी आहे. मी तेवढाच कडक आहे, तेवढाच ठळक आहे. त्यामुळं ॲट्रॉसिटी कोण करतंय तर आता कायदेशीर आहे का? तुम्ही आजोबा आहात, तुम्ही आजोबाच्या वयाचे आहात. म्हणून महाजन साहेब, तुम्हाला सांगतो, मला म्हणजे पालीतले शब्द, मला किती कोण वयाने जर थोर असेल तर महाथेरडा म्हणला जातो, परंतु मला ती विशेषणं लावून तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, ॲट्रॉसिटी कोण करत आहे? राज ठाकरे. मुलांना ज्ञानार्जन 3ऱ्या भाषेचं करू दिलं जाणार नाही. शाळांमध्ये जाऊन काही बोठावर तांदळातल्या खड्या एवढे मोजणाऱ्यांना जे शाळेत पाठवून जे बूम लावून शाळेचं वातावरण गढूळ करत आहेत, बालमनावर परिणाम करत आहेत. महाजन, तुम्हाला मी सांगतो, आता बुद्धीत घालून घ्या. चाइल्ड ॲट्रॉसिटी आहे ही, बालमनावर परिणाम करणारी ॲट्रॉसिटी आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शाळेवरली ॲट्रॉसिटी करत आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मला त्यांना शेवटी हे सांगायचं आहे, अहो, तुम्ही जे बोलताय मला असं वाटतंय तुमच्या वयाला न शोभणार आहे. आणि आवाज हा संविधानाचा आवाज आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जे म्हणालात ना, म्हणजे नाक नाही तर भोक, बरोबर आहे. तुम्हाला साहित्य माहित नाही, गुराखी साहित्य माहित नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आंबेजोगाईच्या थोडं पुढं जायला पाहिजे. समजलात ना? कंधारच्या गुराखी गडावर गेला नसाल तर यावेळेस गुराखी गडावर या. तिथली ही भाषा आहे. नाक नसेल तर भोकानं
हे घेणार आहे श्वास, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बुडाला तुम्ही गुदगुली करून घेऊ नका. तुम्हाला सांगतो तुमचा राज ठाकरे सुद्धा जिंकू शकणार नाही आणि तुम्ही तर त्या लढण्याच्या वयाचे सुद्धा नाहीत, एवढंच मी म्हणेल. परंतु महाराष्ट्रात 3 भाषा शिकल्या जातील आणि महाजान महाराष्ट्रात तुम्ही जाऊन अंबेजोगाईमध्ये सुद्धा, परळीमध्ये सुद्धा जाऊन बघून घ्या, तुमचं कोणी ऐकणार नाही, कवडीची किंमत देणार नाहीत. मुलं हिंदी शिकत आहेत, 3री भाषा म्हणून हिंदी शिकत आहेत. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ज्यांचं म्हणणं आहे हिंदी भाषा त्यासोबत 3 भाषा हे महाराष्ट्रात शिकवल्याच जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई.